इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखले जाते। जगामध्ये राज्यामध्ये इचलकरंजीचं नाव आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाली, 2 आयुक्त झाले। आता महिला आयुक्त पाटील मॅडमने चार्ज घेतला आहे। एक महिलेच्या हातामध्ये जर राज्य आलं तर ती काय करू शकते हे आज आपण त्यांनी गेल्या 2 दिवसापासून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। मॅडम, तुमचं टीव्ही नाईन मराठीमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, इचलकरंजी महापालिकेची ध्येय धोरणं कशी असतील आणि कशी राबवणार आहेत? महापालिका हे इचलकरंजी महापालिका वस्त्रनगरी औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते आणि या औद्योगिक नगरीचा विकास करण्यासाठीचे जी काही गरजेच्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बेसिक सुविधा पुरवणं आणि त्याचबरोबर ह्या शहराचा आर्थिक त्याचबरोबर सामाजिक दर्जा उंचावण्यासाठीच्या ज्या काही आपल्याला विकासात्मक बाबी धोरणात्मक बाबीचे निर्णय घेण्याची गरज आहे त्या गोष्टी करण्यासाठी इचलकरंजी मनपा प्रयत्नशील राहील। यामध्ये काही गोष्टी आपण आता सुरुवात करत आहोत। त्यामध्ये शहराचा सुशोभीकरण असेल, नागरिकांना ज्या लागणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्यामध्ये जसे आपल्या उद्यान असतील, त्याचबरोबर आपलं एक मोठं स्टेडियम आहे त्याची दुरुस्ती असेल, एक तलाव आहे त्याचं ऑलरेडी एक प्रस्ताव चालू आहे त्याची दुरुस्ती असेल, त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्याकडून ज्या काही सूचना येतील त्यानुसार शहराचा विकास कसा करता येईल यासाठी इचलकरंजी मनपा प्रयत्नशील राहील। आणि इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे। 10 ते 8 दिवस पाणी येत नाही। मग कृष्णा असू दे, कृष्णाला वारंवार गळती आज गेल्या 20 वर्ष आहेच। पंचगंगेचं पाणी उचलले तर दूषित झाल्यामुळे पाणी दूषित होते। तर जर याकडे जर बघितलं तर आपण सुळकुड योजनासुद्धा आपली मंजूर झाली आहे। या तिन्ही योजनेचं कसं तुम्ही पाठपुरावा करणार? यामध्ये प्रामुख्याने 2 योजना आत्ता ज्या कार्यान्वित आहेत त्या योजनामधून जे आपण पाणी उचलतोय ते खरं तर शहराच्या लागणाऱ्या गरजेपेक्षा कमी आपण पाणी उचलतो। तर त्या योजनांचं बळकटीकरण करणं खूप गरजेचं आहे। त्या योजनांचं बळकटीकरणाचे काही टप्पे पूर्ण झालेले आहेत तर काही टप्प्यांचं काम सुरू आहे। ते उन्हाळ्यापूर्वी करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि सुळकुड योजनेच्या बाबतीत शासन स्तरावर हा विषय चालू आहे। त्याचा पाठपुरावा माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून घेऊन लवकरात लवकर ही योजना कशी कार्यान्वित होईल यासाठी इचलकरंजी मनपा प्रयत्न करेल। आणि त्याचबरोबर कृष्णा उद्भवमधून अतिरिक्त पाणी पुरवठा आपल्याला कसा उचलता येईल त्याची एक योजना काही बनवता येईल का याविषयी आम्ही टेक्निकल चाचपणी करण्याचं सुरू केलेलं आहे। इचलकरंजी महानगरपालिका पाटील मॅडमने पदभार घेतल्यापासून महिलांच्या आशा पल्लवित झाले की आता एक महिलेने पदभार घेतल्यानंतर आमचा पाण्याचा प्रश्न तरी सुटेल याकडे म्हणजे गांभीर्यानं तुम्ही लक्ष देऊन इचलकरंजी शहराला 1 दिवस जरी पाणी जरी दिलं तर महिला सुखावतील। नक्कीच महिलांच्या जिव्हाळ्याचा खरं तर प्रश्न आहे आणि महिलांचाच नाही तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि 135 LPCD ही सगळ्यांचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे पाणी पुरवठा करणं खरं तर गरजेचं आहे। पण काही ज्या बाबी आहेत ज्या लगेच सॉल्व्ह होणं गरजेचं नाही, पण ज्या गोष्टी आत्ता सॉल्व्ह करणं आमच्या हातात आहे त्या आम्ही नक्की सॉल्व्ह करू। आणि सर्व महिलांना जसं पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा आहे तशी माझी विनंती आहे, आपल्या नळांना तोट्या लावा, अतिरिक्त पाणी वाया घालवू नका आणि जितकं पाणी जपून काटकसरीनं वापरता येईल तेवढं काटकसरीनं वापर करा। एक महिला म्हणून मला ह्या गोष्टीची जाणीव आहे। तर तुम्हाला सगळ्यांना पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत कसा होईल यासाठी इचलकरंजी मनपा आणि माझ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू। जे अधिकारी काम चुकारपणा करतील, जे चांगलं करतील त्यांच्याकडे तुमचं दृष्टिक्षेप कसा असेल? चांगलं करणाऱ्याच्या पाठीवर थाप आणि जो करणार नाही त्याला दंडुका। इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पाटील मॅडमांनी सांगितलेलं की इचलकरंजी एक सुंदर सिटी बनवणार आहे। इथलं सुशोभीकरण असू दे, जे अधिकारी काम करतील त्यांच्या पाठीवर थाप, जे नाही करणार त्यांच्या दंडुका। कॅमेरामन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।